बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण व इतर सुविधा पुरवण्यात अनियमितता समोर आली आहे। पालकांनी आणि समाज कल्याण विभागाने याबाबत चौकशीची मागणी केली आहे। शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांकरता एक प्रशस्त इमारत आणि इतर भौतिक सुविधा पुरवण्यात आल्या आहे। स्थानिक वसतिगृहात मुलांचं जेवण, नाश्ता आणि सुरक्षा याकरता स्मार्ट कंपनी यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे। कंपनीच्या कारभारावर लक्ष देणं, क्वालिटी चेक करणं आणि विद्यार्थ्यांना सर्व सुविधा योग्यरित्या मिळतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी गृहपालांची आहे। परंतु दिनांक 13 डिसेंबरपासून कंपनीनं नेमणूक केलेल्या जेवणाच्या कंत्राटदारानं अचानकपणे कंत्राट रद्द केलं। शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसमोर जेवणाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला होता। मात्र वसतिगृहाचे गृहपाल इंगोले यांनी जेवणाची समस्या मार्गी न लावता अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात भलं समजल्याचा धक्कादायक प्रकारही घडला। जळगाव जामोदच्या शासकीय वसतिगृहात 75 विद्यार्थी आहे। 13 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत फक्त 25 विद्यार्थी या वसतिगृहात उपस्थित होते आणि इतरांना गृहपाल साहेबांनी घरचा रस्ता दाखवला आणि उर्वरित 25 विद्यार्थ्यांची कशीबशी जेवणाची व्यवस्था केली आणि हा प्रकार लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। व्यवस्था नसल्यामुळे पोरं बाकीचे घरी गेले। घरी गेले किती पोरं घरी गेले? तरी 10-15-20 पोरं घरी गेले। म्हणजे छोटे होते का तुमच्यापेक्षा? लहान होते, 8वी सगळेच गेले। सगळेच गेले। आणि यांना पाठवलं का व्यवस्थापकांनी की त्याच्या मनात गेले? ते त्याच्या मनाने आता जेवणाची व्यवस्था नव्हती इथं, म्हणून ते घरी गेले। म्हणजे कोणी बाहेरून जेवण आणलं, कोणी कुठून, कोणी जेवणच केलं नाही। तर आम्ही ना मॅगी खाल्ली, काही बनवून खाल्लं, तेच रूमामध्ये कॅटल होती त्याच्यामध्ये बनवून खाल्लं। म्हणजे ते स्वतः खर्चानं केलं तुम्ही? हा, स्वतः खर्चानं। बाकी तुम्हाला इथे मॅनेजमेंट? संध्याकाळचं एक टाइम, संध्याकाळचं एक टाइम। म्हणजे तुम्ही संध्याकाळी जेवण करायला गेले ते तुम्हाला याच्याकडून भेटलं नाही? नाही, स्वतःकडून केलं। म्हणजे आम्हाला जेवण नव्हतं, आम्ही बाहेर गेलो होतो। रात्री जेवण झालं नाही? मग नाही, जेवण भेटलंच नाही रात्री? नाही, इथं मेस नव्हती चालू ना, मग आमचं व्यवस्था सरांनी बाहेर करून दिली। मेस किती दिवस झाले बंद? 2 दिवस झाले बंद आहे। म्हणजे पाण्याची व्यवस्था कशी असते? पाणी असते, कपडे वगैरे धुवायला हो असते। भरमसाठ नाही, पण मग आता मोजकं असते, पण असते रूममध्ये पाणी। म्हणजे जी व्यवस्था केली होती ती त्यांनी पूर्ण केली नाही, त्यामुळे सायंकाळची वेळेवर व्यवस्था राहिली। सर, आता काल सकाळची जेवढी पोरं आहेत, आता आज डबल सकाळ झाली, त्यापासून जे पोराची जेवणाची व्यवस्था नाही झाली तुमच्या इथे? त्यांनी नाश्ता पण घेतले, डबल नाश्ता घेतलाय आणि आताची जेवणाची तयारी झालेली आहे ना। जेवणाची तयारी झाली, पण तुम्ही पाठपुरावा काय केला? मी वेळेवर काही व्यवस्था करू शकलो नाही, कारण की दिवसभर मला त्याच्यातच गुंतून राहावं लागलं। माझी प्रकृती खराब झाली होती, त्यामुळे मी रात्रीची व्यवस्था नाही करू शकलो, उशिरा मिळालं। ठेकेदार नेमाची प्रोसेस कशी असते, त्याला डॉक्युमेंट घेऊन बोलवतो, बुलढाण्याला डॉक्युमेंट वगैरे घेऊन बोलवलं नंतर व्हेरीफाय त्याचे डॉक्युमेंट होऊन मग नंतर ऑर्डर। मग आता याला तुम्ही नेमलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तसं ठेकेदार? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे त्याने आधार कार्ड, पॅन कार्ड पाठवलं, फूड अँड ड्रगचं लायसन्स त्याला काढून पाठवलं होतं। म्हणजे लायसन्स नसताना तुम्ही त्याला ठेका दिला ना? मग लायसन्स नाही, त्यांना ऑनलाईन टाकली होती, फक्त कॉपी यायची बाकी आहे त्याची। पण तुम्ही त्याचे कागदपत्र न पाहता तुम्ही त्याला लायसन्स ठेकेदाराला असं होणारच आहे ना? मग तुम्ही कोणाला बी चालत्या माणसाला लायसन्स देसाल? लायसन्स ऑनलाईन त्यांनी टाकले होतं, फक्त कॉपी जी आहे बुलढाण्याला आणून द्यायची, ते तो यायच्या आधीच त्यानं बंद करून टाकला। काय प्रॉब्लेम झाला आपण जर एवढा मोठा किती सरात किती विद्यार्थी सर आपले टोटल? आज 36 आहे। आज नाही, टोटल 75 विद्यार्थ्यांचे आपण जीवाशी खेळू राहिले सर, कसं? हे पहिल्यांदा असं झालं सर, ती नवीन ठेकेदार होता म्हणून, नाही तर आजपर्यंत तुमची त्याच्यावर कारवाई काय काय? कारवाई आम्ही बोलतो वरती वरिष्ठांशी, आणि त्याच्यावरती काय कार्य होतं तुम्हाला ते तुम्ही तर काही विद्यार्थ्यांना स्वखर्चानं 2 ते 3 दिवस भागवावं लागलं। त्यामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन आणि इतर सुविधा पुरवणाऱ्या कंपनीसोबत शासन कोणताही अधिकृत करार का नाही करत असाही प्रश्न उपस्थित झाला आहे। तसंच कामात अनियमितता करणाऱ्या या स्मार्ट कंपनीचा करार समाज कल्याण विभागानं शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच रद्द केल्यानं समाज कल्याण विभाग आणि वसतिगृहाच्या गृहपालांची सुद्धा कायदेशीर चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आली आहे। शासनाच्या योजना जनहिताच्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी करणारे सक्षम नसतील तर गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं शोषण झाल्याशिवाय राहणार नाही, हे यातून स्पष्ट होतं। सदर बाबतीत माहिती घेतलेली आहे मी गृहपाल यांच्याकडून। कंपनी मार्फत भोजनाचा पुरवठा करण्यात येतो, परंतु कंपनीचा जो माणूस भोजन पुरवठा करत होता त्याने अचानक भोजन पुरवठा बंद केल्यामुळे नवीन माणूस नेमणूक होईपर्यंत गृहपालांनी बाहेरून हॉटेलमधून जेवण मागून विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि आज नवीन माणसाची नेमणूक केली आहे। सकाळपासून व्यवस्थित अन्नधान्याचा, जेवणाचा, नाश्त्याचा पुरवठा सुरू झालेला आहे। आता कुठल्याही प्रकारची अडचण तिथे राहिलेली नाही।